नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी गणित मधील 8वा पाठ विभाजकता हा घटकाचा अभ्यासणार आहोत. इयत्ता 5वी मध्ये तुम्ही 2, 5 आणि 10ची कसोटी अभ्यासलेला आहात. 2ची कसोटी तुम्हाला माहिती आहे की दिलेल्या संख्येचे एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. 2 ने विभाज्य असते म्हणजे त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर आपण संख्या बघा, त्याची एक स्थानी जर 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य. त्यानंतर 10ची कसोटी घ्या. संख्या पाहिजे, संख्येचे एक स्थानी जर 0 असेल एकक स्थानी तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0. 3 कसोट्या आपण इयत्ता 5वी मध्ये अभ्यासलेलो आहोत. आज आपण आणखी काही ह्या कसोट्या आपण 2, 5 आणि 10च्या कसोट्या अभ्यासलेल्या आहोत. याच्यावर आधारित एक छोटासा उपक्रम आहे. ही तर संख्या दिल्यात, ह्या संख्या वाचायच्या. 2 ने विभाज्य आहे, 5 ने विभाज्य आहे की 10 ने विभाज्य आहे, त्या गटामध्ये आपल्याला ह्या संख्या वर्गीकरण करायचं आहे, टाकायचं आहे. पहिल्यांदा 125 बघू आपण. 125 याला 5 ने भाग जातो कारण की एक स्थानी 5 आहे म्हणून ती संख्या 125 येथे येणार. त्याचबरोबर 364 ही सम संख्या आहे. एक स्थानी 4 आहे म्हणून 2 ने विभाज्य आहे, त्यामुळे 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्येच्या गटामध्ये जाणार. 475 ही संख्या 5 ने विभाज्य आहे. 710 10 ने विभाज्य आहे. आता प्रश्न पडला 0 एकक स्थानी म्हणून 10 आहे, तसंच तो 5 ने सुद्धा असणार आहे कारण की एकक स्थानी 0 आहे. ओके. त्यानंतर 800 ही संख्या 10 नेच असणार आहे, एकक स्थानी 0 असल्यामुळे. त्याचबरोबर इथं 5च्या ने सुद्धा ती विभाज्य असणार आहे. 728 एकक स्थानी 8 आहे त्यामुळे ती 2 ने विभाज्य आहे. 206 सुद्धा 2 ने विभाज्य आहे. 508 पुढची संख्या आहे, ती सुद्धा 2 ने विभाज्य आहे. सम संख्या एकक स्थानी 8 आहे. 7009 ही संख्या इथं चुकून पडलेलं 7008 ही संख्या 2 नेच विभाज्य आहे कारण की एकक स्थानी 0 आहे म्हणून. पुढं 5345 5 ने विभाज्य आहे, एकक स्थानी 5 असल्या कारणाने. आणि शेवटचं 8710 ही संख्या 10 ने विभाज्य आहे. अशा प्रकारे 2, 5 आणि 10ची कसोटी आपण अभ्यासलेला आहे आणि त्याच्यावर आधारित हा छोटासा ॲक्टिव्हिटी आहे, कृती आहे. त्याच्या सहाय्याने आपण विभाज्यतेचा वापर करून त्या संख्या वर्गीकरण केलेल्या आहे. आज आपण अशाच काही 3 नवीन कसोट्यांचा अभ्यास इयत्ता 6वी मध्ये करणार आहोत. त्यापैकी पहिला कोणता आहे तर 3ची कसोटी आपल्याला बघायचा आहे. त्यापूर्वी हा एक छोटीशी तालिका बघा, तक्ता बघा. इथे संख्या दिलेल्या आहे, संख्येतील अंकांची बेरीज किती विचारलेली आहे. बेरजेला 3 ने भाग जातो का, दिलेल्या संख्येत 3 विभाज्य आहे का. आपल्याला 3ची कसोटी पाहायचं आहे, त्याच्यासाठी हा छोटासा तक्ता आहे. पहिली संख्या 63. या संख्येतील अंक कोणते आहेत, 6 आणि 3 यांची आपण बेरीज करू. पहिला 6 घ्या, अगोदर घेतलं तर काही पडत नाही, आणि 3 यांची बेरीज आहे 9. आता बेरीज झाली 9. या 9ला 3 ने भाग जातो का तर जातो. का, कारण 3च्या पड्यात 9 आहे. जर येत नसेल तर खाली तुम्ही भाग करून बघा. मग जर त्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर दिलेली संख्या 3 ने विभाज्य आहे. 3 ने विभाज्य आहे का विचारतात तर आहे म्हणायचं. कसोटी लक्षात आली. संख्या बघायच्या, संख्येतील अंक घ्यायचे, त्यांची बेरीज करायचं. ती जर बेरीज 3 ने विभाज्य असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य आहे. याचा अर्थ 63 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. दुसरी संख्या बघू आपण 872 आहे. त्यामध्ये अंक आहेत 8, दुसरी संख्या आहे 7, तिसरी संख्या आहे 2.
हे अंक बघायचे आपण. 8 आणि 7 15 आणि 2 17. आता 17 आपण भाग घालवलं कोणत्या संख्येनं, तर 3 या संख्येनं 17 जर आपण भाग घातलो तर भाग जातो का बघा. पहिला बसणारा भाग 15चा म्हणजे 5चा भाग बसणार, शिल्लक राहतात 2. बाकी 2 शिल्लक राहते. आपल्याला बाकी निशेष पाहिजे. पूर्ण भाग जातो का असं विचारलेलं आहे. भाग जातो का, तर इथं जात नाही. जर बेरजेला भाग जातच नाही तर ती संख्या 3 ने विभाज्य नसते. म्हणजे 872 ही संख्या 3 ने विभाज्य नाही. पुढची संख्या आहे 91. त्यातील अंक आहेत 1 आणि 9. म्हणजे 9 अधिक 1 होतात 10. ह्या संख्यावर आपण 10 ही 3च्या पाड्यात नाही आहे म्हणजे भाग जात नाही. म्हणून 91 ही संख्या 3 ने विभाज्य नाही. पुढची संख्या 552. त्यातील अंक आहेत 5 परत 5 परत 2. 5 अधिक 2 बरोबर 12. 12 3च्या पाड्यात आहे. भाग घालून बघण्याची गरज नाही, तुम्ही आपण सांगू शकतो. त्यामुळं 3 ने 12ला भाग जातो. म्हणून 552 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. पुढची संख्या 9396. त्यातील अंक आहेत 9 अधिक 3 अधिक 9 अधिक 6. म्हणजे सर्व अंक घ्यायचे आणि त्यांची बेरीज करायची आपल्याला. डिजिट्स आपण म्हणतो त्याला. 18 18 आणि 3 21 आणि 27. 27ला भाग जातो आणि बघतो आपल्याला 3चा पाडा येतो. त्यामुळे 3च्या पाड्यात 27 आहे म्हणजे भाग जातो बेरजेला 3 ने. म्हणून 9396 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. पुढची संख्या आहे 4527. यातील अंक 4 अधिक 5 अधिक 2 अधिक 7. बेरीज करू आपण. 4 आणि 5 9 गुणा 11 आणि 18. 7 12 आणि 4 16. 5 आणि 4 9 9 आणि 2 11 11 आणि 7 18. 9 9 2 18. 18 ही परत 3च्या पाड्यात आहे. त्यामुळे 3 ने 18 या बेरजेला पूर्ण भाग जातो. म्हणून 4527 ही संख्या 3 ने विभाज्य आहे. अशी कसोटी आपल्याला या ठिकाणी मिळते. बघा काय, जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. 3 ने विभाज्य असते याचा अर्थ की 3 ने त्या संख्येला पूर्ण भाग. जगा कसोटीकडे जायचं आहे ते म्हणजे 4च्या कसोटीकडे. 4ची कसोटी पाहण्याअगोदर आपल्याला एक छोटासा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला निष्कर्ष करून कसोटी तयार करायची 4ची. तर पहिल्या कॉलममध्ये संख्या दिलेल्या, दुसऱ्या कॉलममध्ये दिलेल्या संख्येला 4 ने भागून पहा पूर्ण भाग जातो का असं विचारलेलं आहे. तिसऱ्या कॉलममध्ये दशक आणि एकवीस स्थानच्या अंकाने तयार झालेली संख्या विचारलेली आहे. तयार झालेली संख्या 4 ने विभाज्य आहे का. तर असे 4 कॉलम आहेत. पहिल्यांदा आपण बघूया 992. आता 992 आपण इथे घेऊया आणि पहिल्या कॉलमचा उत्तर प्रश्न काय आपल्याला, तर 4 ने भाग जातो का, तर जातो. मी टिक केलं. आता दशक आणि एकवीस स्थानचा, दशक स्थानचा अंक कोणता 9, एकवीस स्थानचा कोणता आहे 92. मग त्यातील संख्या कुठल्या आहे 92. परत या 92ला 4 ने भाग जातो का आपण बघूया. 4 घ्यायचं आणि 92 घ्यायचं, भाग दिलेला आहे. त्यामुळे ही जे एकक आणि दशक स्थानचा अंक तयार होऊन झालेली जी संख्या आहे 92 त्याला 4 ने विभाज्य आहे. म्हणजे 4ची कसो 4 न 992ला पूर्ण भाग जातो. 992 4 ने विभाज्य आहे. सेम कृती आपण याच्यासाठी करूया. कुठला दुसरी संख्या 7314. मला किती बघायचं आपल्याला 4 ने भागायचं. भाग जात नाही, शिल्लक बाकी राहते, निशेष भागाकार नाही. म्हणून याला पूर्ण भाग जातो का, तर नाही. पुढचं काय म्हटलं बघा, दशक आणि एकवीस स्थानचं म्हणून अंक तयार होतो 14. आता 14
4च्या पाड्यात नाही आहे, त्यामुळे या संख्येला 4नं भाग जाण्याचा प्रश्न येतच नाही आहे. ते आपण निरीक्षणातून सांगू शकतो. त्यामुळं 4ने विभाज्य नाही. म्हणून 7314 ही संख्या 4ने विभाज्य नाही. आपल्याला पुढे करू 6448. त्याला आपण 4नं भागून बघू, भागाकार जातो म्हणजे ही संख्या पूर्ण भाग जातो. एकेकाने दशक जर आपण संख्या घेतलं तर 48 आहे. 48ला 4नं भाग जातो की नाही आपण सहज सांगू शकतो, जातो. एकेकाने दशक संख्या. आपण पुढची कृती निरीक्षणातून बघूया. म्हणजे जिथं दशक आणि एकक स्थानाला भाग जातो 4नं, त्या संख्येला 4नं पूर्ण भाग जातो. तसं निरीक्षणातून आपण बघूया. या एकक आणि दशकचं अंक म्हणून तयार झालेलं आहे 16 तयार झालेलं आहे. 16 हे 4च्या पाड्यात आहे आणि 4ने विभाज्य आहे. आणि थोडं आपण कृती करून बघूयाच. इथे घेतो मी 8116. त्याला जर 4नं भाग देतो ही संख्या 4ने विभाज्य आहे. ह्या निरीक्षण केल्यानंतर आपण असं लक्षात येतं कोणती संख्या घ्यायची, त्याचा दशक आणि एकक स्थानचा गुणांक जो तयार होतो त्या संख्येला 4नं जर भाग जात असेल, 4नं ती संख्या विभाज्य असेल तर ही संख्या 4ने विभाज्य असते. 4ची कसोटी तयार करू शकतो. बघा 4ची कसोटी काय आहे. 4ची विभाज्यतेची कसोटी जर कोणत्याही संख्येतील दशक आणि एकक स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला 4ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 4ने विभाज्य आहे. या पाठातली आपण विभाज्यतेची कसोटी पाहिजे ती म्हणजे 9ची कसोटी. जर आपल्याला 3ची कसोटी करायची असेल तर 9ची कसोटी समजण्यास काही अवघड नाही आहे. 9ची कसोटी शिकण्यासाठी आपण एक छोटासा तक्ताचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिल्या पाठामध्ये संख्या आहे. सूचना बघा, दिलेल्या संख्येला 9ने भागून पूर्ण भाग जातो का, संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे आपल्याला आणि बेरीज 9ने विभाज्य आहे का. पहिलाच बघा आपण दिलेला कुठले आहे 1980. 1980 याला आपल्याला 9 भागून बघायचं जो निशेष भागाचा जातो. म्हणते टिक करूया आपण 1980 9 जर आपण भागून बघितलं तर पूर्ण भाग जातो. 3च्या कसोटीसाठी अंक कुठले आहेत 1 9 8 अधिक 0 यांची बेरीज करूया आपण 10 10 18 18 आणि 0 18. 18 3च्या पाड्यात आहे, 9च्या पाड्यात आहे, त्यामुळे 9नं भाग जाणारच. या बेरीजला 9नं भाग जातो का, किंवा बेरीज 9ने विभाज्य आहे का, आहे. सेम 2999 ही संख्या घेऊ आपण आणि त्याला 9 भागून बघूया. शिल्लक घटक म्हणजे निशेष भागाकार नाही, म्हणजे पूर्ण भाग जात नाही म्हणून टिक करायची, आपण खुली मारायची. बेरीज बघूया आपण 2 9 अधिक 9 अधिक 9 9 त्रिक 27 आणि 29. 29 9च्या पाड्यात नाही आहे, त्यामुळे 9नं भाग जाणार नाही. त्या संख्येतील बेरीजला 9ने भाग जाणार नाही मग त्याला खुली मारायची. पुढची संख्या 5004 ही संख्या त्याला आपण 9नं भागून बघूया. विशेष भागाकार जातो म्हणजे ही 5004 ही संख्या 9ने पूर्ण भाग दाखवून टिक केलं. आता 5004 मधले अंक कोणते 5 0 0 अधिक 4 यांची बेरीज केली तर 9 येतो. 9च्या पदात 9 आहे म्हणजे 9 ही बेरीज 9ने विभाज्य आहे. आता पुढचं एक उदाहरण आहे 13389. त्याला 9ने भाग जातो का आपण बघूया 6 म्हणजे हा भागाकार निशेष नाही आहे, म्हणजे पूर्ण भाग जात नाही आहे म्हणून आपण खुली मारूया. याच्यातील अंक बघूया आपण 1 3 3 8 अधिक 9 बेरीज करूया आपण 3 आणि 4 4 आणि 3 7 7 आणि 8
15, 15 9 24, 24 9च्या पाड्यात 9, त्यामुळे याची बेरीज आहे 9 विभाज्य नाही. लक्षात घ्या. तर 9ची कसोटी तयार करत असताना 3 सारखंच घ्यायचं. दिलेली जी संख्या त्यातले जे अंक आहेत त्या अंकाला 9ने भाग जात असेल तर ती संख्या 9ने विभाज्य असते. 9ची कसोटी. जर कोणत्याही संख्येमधील अंकाच्या बेरजेला 9ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 9ने विभाज्य असते. म्हणजेच ती संख्या 9 त्या संख्येला 9ने जर भाग घातला तर पूर्ण भाग जातो. ही झाली 9ची कसोटी. धन्यवाद.